हाय हॅलो नमस्कार। तर आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी। तर त्यासाठी मी ते 1 किलो चिकन घेतलेलं आहे। तर त्याला छान मॅरिनेशन करून घेऊया। त्यासाठी मी ते मीठ, 1 चमच हळद, 2 चमच तिखट, 1 चमच गरम मसाला, 1 चमच बिर्याणी मसाला, पुदिना, कोथिंबीर आणि कसुरी मेथी घेतलेली आहे। तर आता आपण इथे चिकनला मॅरिनेशन करून घेऊया। तर यामध्ये थोडंसं मी आता पुदिना टाकणार आहे, थोडा कोथिंबीर टाकून घेणार आहे। त्यानंतर हे सर्व आपण मसाले यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी 1 चमच आलं लसूण पेस्ट टाकणार आहे। 3 ते 4 चमच आपल्याला दही टाकून घ्यायचं आहे। हे छान हाताने मी मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून आपल्या चिकनला सर्व साहित्य व्यवस्थित लागेल। तर इथे बघा मॅरिनेशन तयार झालेलं आहे। तर आता हे आपल्याला 1 तास असंच बाजूला ठेवायचं आहे, बाहेरच झाकून ठेवायचं आहे। त्यानंतर आपण बिर्याणीसाठी लागणारा तांदूळ हा शिजवून घ्यायचा आहे। त्यामध्ये तमालपत्र, चक्री फूल, 5-7 वेलची, लवंग, मिरे आणि दालचिनी टाकून घ्यायची आहे। नंतर 1 चमच तेल टाकायचं आहे। 2 ते 3 चमच म्हणजे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। पाण्याला छान उकळी आल्यानंतर आपल्याला बिर्याणी तांदूळ टाकून घ्यायचा आहे। यामध्ये थोडी कोथिंबीर वगैरे टाकून घ्यायची आहे आणि लिंबू पण मी इथे टाकून घेणार आहे। त्यानंतर मी ते 1 तास भिजत घातलेले बिर्याणी तांदूळ घेणार आहे, ते यामध्ये टाकून छान याला शिजवून घ्यायचं आहे। तर बघा याला 2 ते 3 मिनिटं शिजू द्यायचं आहे। याला मध्ये मध्ये चेक करत राहायचं। तर आता 3 मिनिटांनंतर आपण याला बघूया। आपला आता भात इथे शिजलेला आहे। 80% आपले तांदूळ छान असे शिजलेले आहे। आता यामधलं आपण संपूर्ण हे पाणी काढून घेऊया। आणि हे तांदूळ असे चाळणीवर बाजूला ठेवूया। तर इथे मी 3 ते 4 मीडियम साईजचे कांदे छान उभे कापून घेतलेले आहे। त्यावर थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे। आता हे कांदे आपण छान तळून घेऊया। तर थोड्या बॅचमध्ये हे सर्व कांदे मी लालसर होईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहे। आणि इथे मी अर्धी वाटी पाणी घेऊन त्यामध्ये केसर टाकून घेतलेलं आहे आणि ते साईडला ठेवणार आहे। तर इथे आपले कांदे तळून झालेले आहे। अशा प्रकारे मी सर्व कांदे आता तळून घेणार आहे। तर आता आपले कांदे सर्व तळून झालेले आहेत। त्याच तेलामध्ये आता आपण काजू पण तळून घ्यायचे आहे। तर काजू पण मी तळून घेतलेले आहे। आता आपण इथे बिर्याणी बनवासाठी एक टोप ठेवूया। त्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे 2 ते 3 चम्मच। त्यामध्ये तमालपत्र, कलमी आणि एक बारीक चिरलेला कांदा, कांद्याचे काप करून घेतलेले आहे उभे मी, ते पण टाकलेले आहे। आणि कांदा झाल्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो पण टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर कोथिंबीर आणि पुदिना पण टाकायचा आहे। छान मिक्स करायचं आहे आणि मॅरिनेशन केलेलं इथे चिकन टाकून घ्यायचं आहे। मी इथे 1 किलो तांदूळ घेतलेले आहे आणि 1 किलो चिकन घेतलेलं आहे बिर्याणीसाठी। हे छान मिक्स करूया। आता यामध्ये 1 चमच आलं लसूण पेस्ट टाकूया, छान मिक्स करूया आणि इथे सुके मसाले टाकून घेऊया। 1 चमच तिखट, 1 चमच हळद आणि 1 चमच धनेपूड, चवीनुसार मीठ टाकूया आणि 2 ते 3 चमच इथे बिर्याणी मसाला टाकून छान फिरून घेऊन 1 ग्लास पाणी टाकूया। आता याला छान झाकून ठेवायचं आहे, कमी पॉवरवर याला शिजू द्यायचं आहे। तर आपले चिकन शिजत आहे तोपर्यंत मी इथे कोशिंबीर तयार करून घेणार आहे। इथे मी 1 वाटी दही छान फेटून घेतलेलं आहे। छान असं दही फेटून घ्यायचं। त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा, 1 मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे, 1 मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहे, 1 छोटं गाजर बारीक चिरून घेतलेलं आहे, 1 काकडी मी बारीक चिरून घेतलेली आहे। हे सर्व साहित्य छान मिक्स करूया। यामध्ये आपल्याला 1 चम्मच साखर टाकून घ्यायची आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। 1 चमच
आणि थोडा कोथिंबीर टाकून आपल्याला सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली कोशिंबीर इथे तयार आहे। तर बघू शकता कोशिंबीर तयार झालेली आहे। तर आता आपण बघूया चिकन आपलं शिजलं आहे की नाही। तर इथे मी चिकनचा एक पीस काढून बघणार आहे आपलं चिकन शिजलं आहे की नाही ते। तर हे बघा अशा प्रकारे मी थोडं तोडून बघणार आहे। छान, इथे आपलं चिकन छान असं शिजलेलं आहे। 80%च आपल्याला चिकन शिजून घ्यायचं आहे। आता मी थोडे चिकनचे पीसेस काढून घेणार आहे, थोडा रस्सा पण काढून घेणार आहे। तर हे बघा तांदूळ किती छान मोकळा असा झालेला आहे आपला भात। आता यामध्ये मी बिर्याणीचे लेयर लावून घेणार आहे। 2 लेयरमध्ये मी असा भात लावून घेणार आहे। तर आता ही पहिली लेयर आहे, यामध्ये छान असा भात लावून घ्यायचा। त्यानंतर इथे तळलेला कांदा टाकून घ्यायचा आणि त्यावरती आपल्याला परत तळलेले काजू पण टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर बारीक चिरलेला पुदिना, बारीक चिरलेला कोथिंबीर आणि हे आपण केलेलं केसरचं पाणी पण इथे टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 चमच तूप पण टाकायचं आहे। आता आपली दुसरी लेयर, त्यासाठी मी इथे चिकनचे पीस छान असे लावून घेणार आहे। सर्व पीस टाकून त्यावर थोडा रस्सा टाकून घेणार आहे। आता हे टाकल्यानंतर आपल्याला उरलेला संपूर्ण भात यावरती टाकून घ्यायचा आहे। हे सर्व भात टाकले आहे मी। त्यानंतर मी इथे 1 चमच तूप टाकून घेणार आहे। तळलेला कांदा पण टाकून घेणार आहे मी आणि इथे आपण केसरचं पाणी पण टाकून घ्यायचं आहे। तळलेला कांदा पण टाकणार आहे। तळलेले काजू पण आपल्याला टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर कोथिंबीर पुदिना पण टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर उरलेला थोडा चिकनचा रस्सा पण टाकून घ्यायचा आहे आणि हे उरलेलं केसरचं पाणी पण इथे टाकून घेऊया। आणि आता या टोपला मी छान ॲल्युमिनियम फॉईल अशी लावून घेणार आहे। त्यावरच झाकण ठेवून छान 2 ते 3 मिनिटं याला एक वाफ येऊ देणार आहे। तर हे बघा अशी मी ॲल्युमिनियम फॉईल लावून घेतलेली होती आणि त्यावरती झाकण ठेवलेलं होतं। तर बघा आपली बिर्याणी छान अशी शिजलेली आहे। मस्त असा कलर आलेला आहे, छान असं टेक्स्चर आलेलं आहे आपल्या बिर्याणीला। तर बघा किती छान मोकळी झालेली आहे। आता मी तुम्हाला हे प्लेटिंग करून दाखवते बिर्याणी। तर बघू शकता किती छान असे दिसत आहे आणि पीस पण अगदी व्यवस्थित शिजलेला आहे। आता मी तुम्हाला हे प्लेटिंग करून दाखवणार आहे। तर इथे बघा थोडा राईस घ्यायचा, त्यावरती चिकनचे काही पीसेस घ्यायचे, थोडा मसाला घ्यायचा। अशा प्रकारे आपण प्लेट ही सजवून घेणार आहोत। वरतून मी थोडा पुदिना आणि कोथिंबीर पण टाकून घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी कोशिंबीर आणि कांद्याचे काही काप पण ठेवणार आहे। तर आता बघू शकता आपली डिश तयार आहे। अशा प्रकारे मी चिकन बिर्याणी तयार केलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। आणि ही चिकन बिर्याणी एकदा नक्की ट्राय करून बघा।